भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब यांच्या वतीनं दसरा चौक इथल्या मैदानात विंटेज प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या क्लबमधील सर्वांनी पहिली गाडी ही घरची लक्ष्मी आहे या भावनेनं त्यांची जपणूक केली आहे. या गाड्या आजही त्या तितक्याच दिमाखात रस्त्यावरून धावतात. अशाच 1937 सालापासूनच्या दुचाकी आणि चारचाकी विंटेज वाहनांची सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. यानंतर दसरा चौक मैदानावर सर्व जुनी दुचाकी आणि चारचाकी वाहनं लोकांना पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनातील दुचाकींमध्ये प्रसिद्ध असलेली 1947 ची बँटम दुचाकी, BSA, 1952 ची बुलेट, 1957 ची BMW कंपनीची बुलेट, वेस्पा, लक्ष्मी, लॅम्ब्रेडा, बॉबी, जावा यासह विविध कंपन्यांच्या जुन्या काळातील दुचाकींचा समावेश होता. चारचाकीमध्ये 1937 मॉडेलची ऑस्टिना, 1964 ची इम्पाला कॉन्टेसा, मर्सिडीज, ओपन जीप अशा वैविध्यपूर्ण चारचाकींचा समावेश होता. 2016 मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये भरवण्यात आलेल्या एका वाहनांच्या शोमधून काही कोल्हापुरातील तरुणांना ही कल्पना सुचली आणि विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन त्यांनी या विंटेज कारच्या फेरी आणि प्रदर्शनाचं नियोजन केलं. गेली 9 वर्ष क्लबच्या वतीनं विंटेज प्रदर्शन आणि रॅली काढण्यात येते. क्लबचे अध्यक्ष विक्रम जाधव, उपाध्यक्ष आसिफ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनात जुनी वाहनं पाहण्यासाठी आणि या वाहनांसोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे दसरा चौक मैदानाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं.